आणि बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं। महापालिका निवडणूक प्रचाराला आता अवघे 2.5 तास उरलेले आहेत। राज्यामधील 29 महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे। आता या प्रचाराचा अखेरचा टप्पा आलेला आहे। संध्याकाळी 5:30 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत आणि शेवटच्या टप्प्यात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून केला जातोय। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी रॅली काढली आहे, तर उद्धव ठाकरेंनी देखील विविध शाखांना भेटी दिलेल्या आहेत। त्याचवेळी पुण्यामध्ये राज ठाकरेंनी रोड शो केलाय। नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बाईक रॅली काढली आहे। पुण्यामध्ये अजित पवारांनी देखील प्रचार केलाय। तर संभाजीनगरमध्ये भाजपकडून प्रचार रॅली काढण्यात आली आहे। अहिल्यानगरात भाजप राष्ट्रवादीचा प्रचार पाहायला मिळाला, तर ठाण्यामध्ये भाजपने देखील जोरदार प्रचार केलेला आहे। कळणारच आहे, मात्र आता मनसेचे कार्यकर्ते नेते हे एकत्रित आपल्याला तर या विविध दृश्यांच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात आजचा शेवटचा दिवस आहे प्रचाराचा। 5:30 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत, त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून राजकीय नेत्यांकडून प्रचाराला वेग आल्याची ही दृश्य आपण पाहतोय। आदित्य ठाकरे यांनी रॅली काढलेली आहे, दुसरीकडे उद्धव ठाकरे हे विविध शाखांना भेटी देत आहेत। तर आपण पाहतो राज ठाकरे यांनी देखील रोड शो केलेला आहे। देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमध्ये त्यांच्या होम पिचवर बाईक रॅली काढलेली आहे आणि प्रचारामध्ये आपण पाहतोय त्यांना कशा पद्धतीचा हा प्रतिसाद मिळतोय। संभाजीनगर या संपूर्ण महापालिका निवडणुकीमध्ये संभाजीनगरची देखील प्रचंड चर्चा झालेली होती। त्या संभाजीनगरात भाजपनं आता ही रॅली काढलेली आहे। दुसरीकडे भाजप राष्ट्रवादीचा हा प्रचार सुरू असल्याची देखील ही दृश्य आपण पाहतोय। तर ठाण्यामध्ये भाजपचा प्रचाराचा धडाका भाजपनं लावलेला आहे, तर पुण्यामध्ये अजित पवारांनी देखील प्रचार आपला सुरूच ठेवलेला आहे। शेवटच्या दिवशी देखील आपल्याला हा प्रचाराचा झंझावात पाहायला मिळतोय। तर ही महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। आज प्रचाराचा शेवटचा दिवस, प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत आणि त्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी राजकीय नेत्यांनी आता प्रचार जोरदारपणे सुरूच ठेवल्याचं दिसतंय।